Find the rate of the following reaction. 2NO2 gaseous, 2N2O5 gaseous gives 4NO2 plus O2. If the concentration of NO2 increases to 5.2 into 10 raised to minus 3 molarity in 100 seconds, म्हणजे तुम्हाला ह्याचं रेट फाइंड करावं लागणार. कशाचं? DNO2 बाय dt डायरेक्टली नाही दिलेलं. कॉन्सन्ट्रेशन किती दिलाय? 5.2 into 10 raised to minus 3 divided by 100. That is 5.2 into 10 raised to minus 5. हा काय आलं तर रेट ऑफ रिॲक्शन, ह्याचं रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ DNO2 by dt. फाइंड द रेट म्हटलंय, मग रेटचं फॉर्म्युला काय असणार आहे? रेट इज इक्वल्स टू स्टॉइशियोमेट्री 1/4 DNO2 बाय काय असणार आहे तर dt, कारण रेटला स्टॉइशियोमेट्री घ्यावी लागते. काय घ्यावी लागते? स्टॉइशियोमेट्री. सो रेट इज इक्वल्स टू 1/4, मग इथं काय येणार आहे? 1/4 into 5.2 into 10 raised to minus 5. मग काय येणार आहे याचं व्हॅल्यू? 1.3. 4 1 जा आणि 1.3 जा. सो 1.3 into 10 raised to minus 5 मोल पर DM क्यूब पर सेकंड. समजलं मी काय सांगितलं रे? आलं का लक्षात? येस और नो? पुढचं क्वेश्चन बघा. The rate constant for first order reaction दिलाय. How long will 5 gram of reactant take to reduce to 3 gram? तो इथं काय असणार आहे? K is equals to 2.303 upon T log to the base 10 A0 upon काय येणार आहे तर 80. So T is equals to 2.303 upon K. K ची व्हॅल्यू 1.15 into 10 raised to minus 3. हे बघा 1.15 हा ऑलमोस्ट 23 चा डबल येते ना. 115 230 डबल येते ना व्हॅल्यू. 230 115 प्लस 115 मला डिवायडेड बाय 5/3. 5 चा लॉग घ्यायचा. 5 चा लॉग काय असते? 0.6990. 3 चा लॉग काय आहे? 0.4771. 10 minus 1 9. 8 minus 7 1. 9 minus 7 2. 6 minus 4 2. सो इथं काय येणार आहे? हा बघा मी तुम्हाला सांगितलं हा 1 जाईल आणि हा किती जाईल तर 2 जा. सो 2 into 10 raised to plus 3 into 0.2219. किती येते बघा मल्टिप्लाय करू. 221.9 into 2 किती येते? 9 1 9 2 18 कॅरी 1 4 4 4 4 4 सेकंड 4 4 3 पॉइंट म्हणजे 3.8 4 4 4 सेकंड ना. किती सेकंड येणार आहे? 4 4 4 सेकंड. नेक्स्ट, which of the following is an example of first order reaction? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कोणतं आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन यातलं पहिलं का? याचं पण रेट लॉ बघितलाय. काय होतं? पहिला NO2 गॅशियस प्लस F2 गॅशियस. नाही, मग हा फर्स्ट ऑर्डर नाहीये. NO2 गॅशियस प्लस F2 गॅशियस काय देत आहे? NO2F प्लस काय देते तर F. आणि मग ते NO2 गॅशियस परत F गॅशियस काय देते तर
NO2F गॅशियस. मग हे एफ एफ कॅन्सल होते आणि हे ही स्लो स्टेप असते पहिली, सेकंड ऑर्डर आहे, ही तर सेकंड ऑर्डर आहे. कोणते चेक करा. 2H2O2 इन द लिक्विड स्टेट कोणती रिएक्शन असते? ही तर नाहीये, कारण ही तर सेकंड ऑर्डर येते. NO2 आणि F2 दोन्ही अवेलेबल आहेत. ही तर फ्रॅक्शनल आहे. राहिली ही चेक. हेच सिलेक्ट केलं ना मी, हेच सिलेक्ट केलेलं ना. मग हे कसं? ते बरोबर आहे, ते चुकलं, हे बरोबर आहे. हे झिरो ऑर्डर आहे का फर्स्ट ऑर्डर? जरा टेक्स्टबुक असेल तर चेक करा. 2H2O2 लिक्विड स्टेट मध्ये गिव्स 2H2O इन द लिक्विड स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट. झिरो ऑर्डर आहे का फर्स्ट ऑर्डर आहे? कारण झिरो ऑर्डरच्या एक्झाम्पल्स मध्ये दिलेले आहेत. चेक करा एकदा. 2H2O2 in the liquid state gives 2H2O liquid plus O2 liquid is a first order. ही पार्ट करा. ही सेकंड ऑर्डर आहे, ही फ्रॅक्शनल आहे. फ्रॅक्शनल म्हणजे किती येतं? 3/2. नेक्स्ट, what is the correct, identify the correct relation for the consumption of reactant and formation of product. 1/2 DNO/dt मायनस मध्ये असायला पाहिजे सगळ्यात पहिला, आणि प्रोडक्ट H2 DN2/dt. हा वाला बघा, बी वाला बघा, कारण इथं प्रपोर्शन काय आहे तर 1. सो DN2/dt इज इक्वल्स टू -1/2 DH2 बाय काय येणार आहे तर dt. For the reaction A plus B gives product, the rate law is this. What is order of reaction? Order of reaction काय असणार आहे? X plus 5, 1.5 plus 2.5, 5 plus 5 1, म्हणजे 0.5 plus 0.5 1. C. Overall order of reaction is addition. Next, the half-life for two different first order reaction is 75 minutes and 2.5 hours respectively. What is the rate of B to rate of A? Ratio of rate of A to rate of B. हे बघा, T half is equals to 0.693 upon काय असते K. मला सांगायचं काय हे समजून घ्या की हाफ लाईफ पिरियड हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेट कॉन्स्टंट, आणि रेट कॉन्स्टंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेट ऑफ रिएक्शनला. कोणताही रेट असू दे, मग ते फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर काय पण असू दे, तुमचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे तर रेट कॉन्स्टंट, आणि रेट कॉन्स्टंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे तर हाफ लाईफला. कोणाला? हाफ लाईफला. सो इथं त्यांनी विचारले रेशो कोणाचा. हा पहिला लिहून घेऊया की हाफ लाईफ पिरियड टी हाफ वन किती आहे 75 मिनिट्स. टी हाफ वन 75 मिनिट्स, आणि टी हाफ टू 60 प्लस 60 2.5 आहे ना. 60 प्लस 60 120, 120 प्लस 30 म्हणजे किती येणार आहे तर 150 मिनिट्स. सो R2 बाय RB बाय RA, RB बाय RA इज इक्वल्स टू काय येणार आहे टी हाफ ऑफ A डिवायडेड बाय टी हाफ ऑफ B. कारण रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल रेट कॉन्स्टंटला आहे, आणि रेट कॉन्स्टंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हाफ लाईफ पिरियडला आहे. सो टी हाफ ऑफ A किती आहे 75, 150, 1/2, 1/2, 2/0. The ratio of rate constant. काय येणार रे?
RBS टू RS ना, 1/2 यायला पाहिजे ना. काय आर्स मध्ये आपलं काय चुकलंय? 2 hours म्हणजे 120 minutes आणि हाफ आवर म्हणजे 30. हे बरोबर आहे माझ्या मते तर. RB अपॉन RA. RB अपॉन RA इज इक्वल टू T हाफ ऑफ A अपॉन T हाफ ऑफ B. हे बरोबर आहे. 1/2 यायला पाहिजे. 2 तास म्हणजे 60 प्लस 60 120 मिनिट. ठीक आहे. 2 यायला 1/2 यायला पाहिजे, तर आलेलं तर नाही, त्यामुळे थोडं चुकीचंच काहीतरी दिलं असणार आहे. हे का? RB अपॉन RA विचारलंय रे. हा, RB अपॉन RA जर असेल तर हा आहे, आणि RA अपॉन RB असेल तर मग जे त्यांनी दिले ते 2/1. आपलं रेशो बरोबर आहे. RB अपॉन RA. नेक्स्ट, nitric oxide reacts with H2 according to the following reaction. Identify the correct relation of disappearance of reactant and appearance of product. Disappearance of reactant. Disappearance of reactant. Reactant H2 NO plus है DN2. हा बरोबर आहे, पण हा फक्त प्रोडक्ट रिलेटेड आहे. dN2/dt इज इक्वल्स टू 1/2 H2/dt. हे सोडून कोणताच बरोबर नाहीये. हे सोडून कोणताच बरोबर नाहीये, कारण N2 प्लस आहे आणि H2O पण प्लस आहे. N2 प्लस आहे, H2O पण प्लस आहे, प्रोडक्ट आहे, आणि हा 1/2 येणार आहे. The rate law for the reaction AA plus BBQ CC plus DD is rate is equals to K A raised to 1 and B raised to 1. दोन्ही A raised to 1 आणि B raised to 1 आहे. The rate of reaction doubles if A is doubled, B is kept constant, or if B is doubled, A is kept constant. Concentration of A is kept constant and B is half, the rate of reaction half होणार. हे वाला ठीक आहे. Concentration of A is doubled and B is kept constant. ते बरोबर आहे. किंवा ह्याचं उलट पण चालतंय. Concentration of B is doubled आणि A is kept constant, कारण दोन्ही फर्स्ट ऑर्डर आहे. दोन्ही काय आहे? दोन्ही काय आहे? फर्स्ट ऑर्डर. हा, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज हाफ डबल्ड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज हाफ अनचेंज राहते. नेक्स्ट, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. टी हाफ दिले, किती दिले? 20 minutes. The time taken to reduce the initial concentration of reactant to 1/10 is 100चं 1/10 किती येते? 100चं 1/10 10th येणार ना. हा, म्हणजे इथं बघा K इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.693 अपॉन काय येणार आहे तर टी हाफ. सो K इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय येणार आहे तर 20. आता हे नेक्स्ट, K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. त्यांनी म्हटलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रेड्युसेस टू 1/10 ऑफ इनिशियल. सो हा 100 असेल, 1/10 ऑफ 100 किती येणार आहे तर 10च येणार आहे. हा कट होणार आहे. लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 1 येणार आहे. सो टी इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.303 अपॉन के. के ची व्हॅल्यू काय येणार आहे 0.693 अपॉन 20. किती येते बघा ह्याची व्हॅल्यू?
किती येते बघा ह्याची व्हॅल्यू. सॉल्व्ह करा पटकन. पटकन सॉल्व्ह करा म्हणजे मोबाईल वरती नाही. पटकन सॉल्व्ह करा म्हणजे स्वतः सॉल्व्ह करा. किती आलं व्हॅल्यू? 2.303 डिवाइड इंटू 20 किती आलं बघा. 2.303 इंटू 20 46.06 divided by 0.693. मिनिट. तेवढं चालत नाही खरं. ते तुझं पहिलं आन्सर आलेलं ते. नाही, तेच की ते नसते रे भावा. तेच की ते नसतंय. बरं परत बघा. द रेट ऑफ रिएक्शन विच फ्रॉम द फॉलोइंग कंडिशन डज नॉट एफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. जर तुम्ही एकाचं कॉन्सन्ट्रेशन डबल केला आणि दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केला, कारण या दोघांची ऑर्डर ऑफ रिएक्शन 1-1 आहे, त्या केसमध्ये काय फरक पडणार नाही. सो कोणता ऑप्शन येणार आहे? ऑप्शन बी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज केप्ट, सॉरी ए इज हाफ. काय कॅन्सल आउट होते. नायट्रिक ऑक्साइड रिॲक्ट्स विथ H2 अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. ह्याचं आपण झालंय ऍक्च्युली. -1/2D नाही, हा ऑप्शन ए तर नाही चालणार आहे. -DNO/dt पण नाही चालणार आहे. 3/2 पण नाही चालणार. H2N2 पण नाही चालणार. कोणतं येणार आहे यात जरा चेक करा. त्यात काय येते बघा. ए तर येत नाही, कारण -1/2 तर वॉटर बी 1/2 पाहिजे होतं. 2 टाइम्स DH2 म्हटलंय, मायनस साइन राहिले तिथं. नाहीतर 1/2 ऑप्शन डी पण नाही. -DNO/dt. एक मिनिट हवा. हा हे येऊ शकते. 2 आहे ना दोन्ही. हा सी येऊ शकते, कारण दोघांचं 1/2 1/2 काय होणार आहे तर कॅन्सल. हा पण 1/2 हा पण 1/2. हा येत नाही डी. 3/2 3चा संबंधच नाहीये पूर्ण इक्वेशन मध्ये. पूर्ण इक्वेशन मध्ये 3चा संबंध नाहीये. नेक्स्ट. इफ A gives B, rate of equation is R is equals to Ka⁻0. If initial concentration is A mole per dm cube, find the half-life period. हे बघा, for zero order reaction, T half is equals to काय असते? A0/2K. A0 किती आहे? A. मग हा A/2K येणार. फॉर्म्युला आहे. झिरो ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला आहे. काय? A gives B, rate is equals to Ka⁻0 आहे. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर A असेल तर T half is equals to A0/2K, A/2K. Next, what is the order and molecularity of the elementary reaction given below? ऑर्डर पण सेकंड आहे आणि मॉलिक्युलॅरिटी पण 2 आहे, कारण हा O3 हा (1:1) जी तुमची मॉलिक्युलॅरिटी असते तीच ऑर्डर ऑफ रिएक्शन असते. जी तुमची मॉलिक्युलॅरिटी असते तीच काय असते तर ऑर्डर ऑफ रिएक्शन. जी मॉलिक्युलॅरिटी असते तीच ऑर्डर ऑफ रिएक्शन. Calculate the time in second required to reduce the concentration to the half of the initial concentration. मला सांगा कोणतं फॉर्म्युला यूज करायला पाहिजे तर? Calculate the time in second required to reduce the concentration half of the initial. Half-life period. Half of the initial concentration. Half of the initial concentration, T half is equals to 0.693 upon K.
that is 0.693 upon 1.386 into 10 raised to minus 3. So 693 upon 1.386 किती येते बघा? तुमचं डोकं लावा बघू किती लावता येते, कायम लावता येत असं. हा लावा लवकर. 5 का टेबल में आता है वो. 1.386 1 जा आणि 5 जा 6.93 येते. नेक्स्ट रिएक्शन इंटरमिजिएटचा क्वेश्चन असणार आहे हा. इफ द रिएक्शन occurs in the following two steps, 2ClO minus gives ClO2 minus and ClO2 minus plus ClO gives ClO3 plus Cl. So काय येणार आहे? ClO2 minus is a reaction intermediate. Who is reaction intermediate? ClO2 minus. Next, if the concentration of A is increased 10 times, the rate of reaction increases 100 times. What is the order of reaction? हे बघा, एक घेऊया rate is equals to K, A raised to काय घेऊया तर X. त्याने काय म्हटलं? Rate of reaction increases by 100 times. 10 times. ह्या दोघांचा रेशो घ्यायचा, ह्याचा इक्वेशन 1 आणि ह्याचा इक्वेशन 2. मग R अपॉन 100 R इज इक्वल्स टू K. K कट होणार आहे. A raised to X 10 raised to X A raised to X. 10 raised to 2 is equals to 10 raised to X. So X is equals to 2. So order of reaction काय असणार आहे? 2. लिहून घ्या रे, माझ्यावरती उपकार करा रे बाळांनो. लिहून घेण्याचं. What is the order and molecularity of the following reaction? म्हणजे जेवढं टेक्स्टबुक मध्ये दिलंय हा असा काहीतरी आहे. 2NO2 gaseous gives 2NO gaseous plus O2 gaseous. मला तर असं आठवते की NO2 gaseous देताना काय देणार आहे तर NO plus O आणि परत NO2 gaseous plus O gives NO plus O2 आणि ही स्टेप स्लो आहे आणि ही स्टेप फास्ट आहे. अनुज एखाद्या एक्झाम्पल मध्ये असेल टेक्स्टबुक मध्ये हीच आहे का बघा, अशीच दिली का बघा. येस, एक्झाम्पल मध्ये आहे. 2NO2 प्लस NO2 म्हणजे 2NO2 2NO2 gives 2NO plus O2. मग ही अशी ऍक्च्युली त्याची मेकॅनिझम आहे. म्हणजे ऑर्डर काय असणार आहे आणि मॉलिक्युलॅरिटी पण काय असणार आहे 1. आहेत 2 मॉलिक्यूल, ठीक आहे, ऑप्शनच नाहीये.
ऍक्च्युली मॉलिक्युलॅरिटी ही फक्त एलिमेंटरी रिएक्शनचीच असते. मॉलिक्युलॅरिटी ही फक्त कशाची असते? एलिमेंटरी रिएक्शनची. त्यामुळे एकतर ही रिएक्शन एलिमेंटरी असेल तर त्याची ऑर्डर पण 2 असायला पाहिजे आणि मॉलिक्युलॅरिटी पण काय असायला पाहिजे? 2. चेक करूया. येस. जर ऑर्डर मॉलिक्युलॅरिटी 2 आहे तर ऑर्डर ऑफ रिएक्शन पण काय असायला पाहिजे? 2. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं दिलंय. हे टेक्स्टबुक मधलं झालं. हे असंच आहे. एलिमेंटरी रिएक्शनचीच तुम्ही मॉलिक्युलॅरिटी डिटरमाइन करू शकता. आणि जी तुमची मॉलिक्युलॅरिटी आहे तीच तुमची काय असणार आहे तर ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग त्यांनी सांगितलंय की हे कन्सिडरच करू नका, हे टेक्स्टबुक मधलं कन्सिडरच करू नका. मग इथं मॉलिक्युल्स किती आहेत? 2. मग मॉलिक्युलॅरिटी 2 तर ऑर्डर ऑफ रिएक्शन पण 2. लक्षात ठेवा, मॉलिक्युलॅरिटी 2 तर ऑर्डर ऑफ रिएक्शन पण 2. पण हे आहे टेक्स्टबुक मध्ये रिएक्शन. तसं बघितलं तर ही कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? पण आता देताना त्यांनी डायरेक्टली दिले म्हणून ठीक आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन पण 2 असेल आणि मॉलिक्युलॅरिटी पण 2. एलिमेंटरी रिएक्शनचीच मॉलिक्युलॅरिटी डिटरमाइन करतो. कधीही तुमची ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी वेगळी आहे, लक्षात ठेवा. Now the half life of first order reaction is 3 minutes. Half life किती आहे? T half किती आहे तर 3 minutes. What is the time required to reduce the concentration of reactant by 90% of its initial concentration? परत K is equals to काय येणार आहे? 0.693 अपॉन काय येणार आहे तर T half. So K is equals to 0.693 upon 3. ह्याला असंच ठेवा. ठीक आहे. Now next K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय येणार आहे तर 80. So 2.303 इथं केल्या 0.693 into 3 हा T ल्या log to the base 10 100 upon काय येणार आहे 10 log to the base 10 10 काय असते तर 1 असते. हा 3 1 जा, हा 0.231 हा 1 जा आणि हा 10 जा. 9.97 minutes. काय केलं लक्षात येते का बघा कॅल्क्युलेशन्स. मॅक्सिमम सिम्प्लिफाय केले. 10 म्हणजे 9 पॉइंट काय येणार आहे तर 97. पुढचं बघा. द रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 0.58 सेकंड इनवर्स ऍट 300 केल्विन आहे आणि 0.026 सेकंड इनवर्स ऍट 290 केल्विन आहे. मी तुम्हाला काय म्हटलंय, ज्याचं टेम्परेचर कमी त्याचं रेट कॉन्स्टंट कमी. T1 म्हणजे टेम्परेचर कमी असणारा. हा ठीक आहे, आपल्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी वगैरे फाइंड करायला सांगितलंय. बरं, इथं T1 काय असणार आहे तर 290 केल्विन. सो K1 काय असणार आहे तर 0.026 सेकंड इनवर्स. नेक्स्ट T2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 300 केल्विन. सो K2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.58 सेकंड इनवर्स. सो log to the base 10 K2 अपॉन काय तर K1 इज इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 minus T1 divided by T1 into T2. सो इथं काय येणार आहे log to the base 10 0.58 अपॉन 0.026. 26 चा डबल 6 + 6 = 12 किती येते? 26 चा डबल 52 येते. ते 58 च्या पॉसिबिलिटी मध्ये येणार नाही. ठीक आहे. मग हा EA अपॉन 2.303 into 8.314 T2 minus T1 300 minus 290 काय येणार आहे तर 10 डिवायडेड बाय काय येणार तर 290 इंटू 300. ह्यातला 00 काय झाला तर कॅन्सल. आता हा तसा शिफ्ट करत गेला तर काय येणार आहे, हा 0.2 चा काय येणार आहे तर 4 आणि 2 किती येणार आता 9 जा 0.29 येणार हा.
आणि हा 0.01 आणि काय येणार आहे तर तुम्हाला हा लॉग बघायला लागणार. लॉग टू द बेस्ट आहे 29 दोन डेसिमल शिफ्ट केले 1.3 इज इक्वल्स टू EA अपॉन 2.303 into 8.314 into 290 into 30 तुम्हाला हे सगळं इथं शिफ्ट करायला पाहिजे 29 आणि 1.3 चा लॉग बघायला पाहिजे. थोडंसं हेवी कॅल्क्युलेशन मला वाटतंय आहे, त्यामुळे ते तुमचं तुम्ही करा. EA फाइंड करायचं. जर एक्झामला आलं असं हेवी कॅल्क्युलेशनचं करत बसायचं नाही, ऍट द एंड करायचं जेव्हा टाइम मिळते त्यावेळी. सिंपल कॅल्क्युलेशन असतील पटपट करा, कॅल्क्युलेशन अवघड असतील टाइम लागत असेल करत बसायचं नाही. 52 सेकंद मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. लास्टला तुक्का मारा, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. बरं याचं बघा, द रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन इज 4.98. हा सांगा रे, द रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन इज 4.98 into 10⁻⁻⁴ सेकंड इनवर्स. काय असणार आहे ऑर्डर? फर्स्ट ऑर्डर असणार आहे. Which of the following is correct regarding the rate of disappearance and appearance of the product? हे बघा इथं, इथं बघा इथं, हा ऍक्च्युली 1/2 असते आणि हे 1/3 असते. फक्त काय केलंय शिफ्ट. हा 1/2 प्रोडक्ट प्लस आहे आणि हा 1/3 रिएक्टंट मायनस आहे. शिफ्ट शिफ्ट केलंय फक्त. काय केलंय शिफ्ट. नेक्स्ट, which from the following is a correct representation of the reaction rate for the reaction stated below? -d n2 ऑप्शन एच आहे, -d n2 by dt minus 1/3 dH2 by dt is equals to plus 1/2 dNH3 by dt. Half life for first order reaction is 900 minutes at 300 Kelvin. Find the half life at 300 Kelvin. इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा? log to the base 10 K1 upon K2 is equals to EA upon 2.303 R in bracket T2 minus T1 upon T2 into काय येणार आहे तर T1. बाळांनो, हायर टेम्परेचर 400 आहे आणि लोअर टेम्परेचर 300, म्हणजे तुमचा T2 400 आहे, त्यावेळी K2 दिलंय किती दिलंय 900 मिनिट. हे माहित असायला पाहिजे, हे लक्षात यायलाच पाहिजे. हायर टेम्परेचर आहे. मग इथं काय येणार आहे T1 किती असणार आहे तर 300 केल्विन. त्यावेळी K1 विचारलंय. K1 म्हणजे ऍक्च्युली T हाफ आहे, K1 K2 नाही आहे, T हाफ 2 आहे. हा T हाफ 2 आहे, T हाफ 2 किती आहे तर 900 आणि T हाफ 1 विचारलंय, क्वेश्चन विचारलंय फाइंड द हाफ लाईफ पिरियड ॲट 300 केल्विन. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हणजे लास्ट पॉइंटलाच काय सांगितलं की हाफ लाईफ पिरियड आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन हे कसे प्रपोर्शनल असतात इनव्हर्सली. हे चुकीचं फॉर्म्युला लिहिलं मी. हे K2 आपण काय यायला पाहिजे तर K1. K2 आपण काय यायला पाहिजे K1. सो log टू द बेस 10 K2 आपण K1 मध्ये log टू द बेस 10 T हाफ 1 अपॉन T हाफ 2 EA अपॉन 2.303 R ची व्हॅल्यू काय आहे सांगा 1.3056 into 10⁻³ T2 minus T1 400 minus 300 किती येणार आहे 100 डिवायडेड बाय काय आहे 400 आणि इंटू 300. मग हे 3 0 हे 0 0 काय झाला तर कॅन्सल झालं, कट झालं. 400 पण तिचे 2 0 कॅन्सल केले आणि हा 13 घेतला. हे बघा
हा log to the base 10 t half 1 upon t half काय घेतला 2 is equals to 13.056 घेतला. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12. मी काय केलं लक्षात येते का? हे 3 झिरो आहेत ना, त्यातले 2 झिरो ह्याचे 2 झिरो काय केले कॅन्सल आणि 10 न मल्टिप्लाय केलं. मग 13.056 डिवायडेड बाय 12 चा अँटीलॉग घ्यायला पाहिजे. चा अँटीलॉग कसं करणार? किती येते बघा की 13.056 डिवायडेड बाय 12. जर चेक करा किती 3010 येते का बघा. 0.3010 येते का बघा. 13.056 डिवायडेड बाय 12. ब्रह्मास्त्र. लोकांकडे ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र. कॅल्क्युलेशन म्हणजे असे तसे नाही, डायरेक्ट. 1.088. हा नाहीच येणार ते तेवढं. log to the base 10 t half 1 upon t half 2 is equals to काय आलं काय 1.008. असं कोणाचं लॉग आहे? अँटीलॉग बघायला पाहिजे. अँटीलॉग लॉग टेबल्स वापरायला पाहिजे इथं. मग t half 1 upon t half 2 is equals to antilog of 1.088. 0.08 चं 8 मध्ये अँटीलॉग बघा किती येते. 0.08 चं 8 मध्ये अँटीलॉग बघा किती येते. 1 2. So t half 1 upon t half 2 is equals to किती आलं 1225. म्हणजे 0.8 चं 8 मध्ये पण पार्ट करायला लागतं. 1 कॅरेक्टरिस्टिक आहे 12.25. So t half 1 is equals to 12.25 into t half 2. t half 2 किती होतं आपल्याकडे 900. किती येते बघा हे मल्टिप्लाय करून 12.25 into 900 किती येते बघा. 12.25 into 900 किती येते बघा. किती 11,000. 11025 असं आलं तर आता एक लक्षात घ्या 0.08 चं 8 मध्ये 1225 येते. कॅरेक्टरिस्टिक 12.25 येणार. थोड्या गोष्टी पाठ करावे लागणार. ऑप्शन नाही आहेतच असले क्वेश्चन तर त्याला काय करू शकत नाही. मिनिट. नेक्स्ट काय झालं नाही 5 मिनिट अजून घेणार आहे. हा असू दे 5 मिनिटांना काय नाही होत. काय होत सांगायचं. तुझं टेस्ट आहे एक्झाम आहे आणि अनुजचं काय आहे. मेसेज आला वाटतंय अनुजला. सांगा व्हॉट इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. व्हॉट इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन 1. जर ऑर्डर 1 आहे तर मॉलिक्युलॅरिटी पण काय असायला पाहिजे 1च असायला पाहिजे. स्लो स्टेपची एलिमेंटरी स्टेपचीच आपण काय करतो फाइंड आउट करत असतो. नेक्स्ट for a reaction NO2 gaseous plus CO gaseous gives NO gaseous plus CO2. The rate of formation of NO is Y mole per dm cube. Rate of formation of NO is Y mole per dm cube म्हणजे DNO by dt किती आहे तर Y mole per dm cube per second.
द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ CO सेमच असणार आहे, कारण प्रपोर्शन 1च आहे. मायनस मध्ये येणार, रेट कधीही मायनस मध्ये नसते, फक्त मायनस साइन सांगत असते की तो रिएक्टंट आहे. मायनस साइन काय सांगते आणि प्लस साइन काय सांगते, प्रोडक्ट. नेक्स्ट, इफ in the first order reaction concentration of reactant decreases from 20 millimole per dm cube to 8 millimole per dm cube, what is the rate constant? हे आपण आहे ना टेक्स्ट बुक मधला आपला पहिला क्वेश्चन आहे हा एक्सरसाइज मधला. K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय आहे तर 80. सो इथं काय येणार आहे 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. ए नॉट ची व्हॅल्यू किती आहे तर 20 आणि ही 8 आहे. 20 चा लॉग सांगा, 20 चा लॉग 1.30 काय येणार आहे तर 10. 8 चा लॉग 0.90 काय येणार आहे तर 31. जसं मी तुम्हाला सांगितलंय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 चा लॉग पार्ट असायला पाहिजे. हा, इथं 10 - 1 9, 10 - 3 7, 9, 12 - 9 3 0, 0.3979. सो 2.303 अपॉन टाइम किती सांगितलंय 40 मिनिट्स. 40 इंटू 0.3979. हे बघा 3979 म्हणजे 0.40 कन्सिडर करू शकतो ना. हा, 0.40 म्हणजे 40 इंटू 10 रेस टू -2. हा कट करा आणि इथं काय ला 10 रेस टू -2 म्हणजे 0.02303. 0.023 मिनिट इनवर्स. व्हॉट इनवर्स समजलं काय केलं. हे 40 आहे आणि हा 0.3979 आहे म्हणजे हा 0.40 मी कन्सिडर करू शकतो. 0.40 चं 40 इंटू 10 रेस टू -2 मग तो फक्त 2.303 इंटू 10 रेस टू -2 केलं. 0.023 मिनिट इनवर्स. Which of the following is correct regarding T half of the reaction if we double the initial concentration of the first order reaction? First thing, T half for first order is 0.693 upon K. Yes, this is for first order. This is for first order. For zero order, T half is equals to A naught upon काय आहे तर 2K. For what? For zero order. So what we can say? T half will remain the, yes. For first order reaction, half life period is independent of the initial concentration. Next, in the first order reaction, 60% of the reactant converts into product in 45 minutes. जर 60% ऑफ रिएक्टंट कन्वर्ट होत असेल तर राहिला किती पर्सेंट तर 40%, म्हणजे 100/40 आला रेशो. म्हणजे इथं परत काय करणार आहे K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय असणार आहे तर 80. सो इथं काय येणार आहे 2.303 upon 45 log to the base 10 100 अपॉन काय येणार आहे 40. परत मी तुम्हाला काय सांगितलंय 10 चा लॉग काय येणार आहे 1.000 मायनस 4 चा लॉग काय येणार आहे 0.6021. 10 - 1 इज 9, 9 - 2 इज 7, इथं 9, 9 - 6 इज 3 म्हणजे इथं 0. परत 0.3979 म्हणजे 0.4 येणार. इथं काय येणार आहे 2.303 इंटू 0.40 कन्सिडर केलं तरी पण चालेल तुम्ही. डिवायडेड बाय काय करा तर 45.
आता हा काय करा 40 म्हणजे 2.303 इंटू 10⁻⁻2 इंटू 40 घ्यायला आणि ह्याला 45 करा. 8 जा आणि हा किती येणार आहे तर 9 जा. ह्या दोघांना मल्टिप्लाय करून डिवाइड बाय 9 करा. काय आन्सर येते बघा. काय केलं लक्षात आलं का? 0.3979 जो आहे त्याला 0.40 कन्सिडर केलं आणि शिफ्ट केलं. काय केलं? सो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मग कन्वर्ट करूच नका ह्या क्वेश्चनला. डायरेक्टली सॉल्व करा. मग व्हॅल्यू कमी जास्त होते ना. 0.39 काय आहे तर 79. किती येते व्हॅल्यू? 0.02036 मिनिट इनवर्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Rate of consumption of OH is x mole per dm cube. What is rate of formation of Br? x mole per dm cube. सेम राहणार आहे. किती राहणार आहे? किती 50 झालेत ना. उद्या पण 50 घेऊया. 100 होतं.